आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या उपोषणाचा दणका। माननीय नायब तहसीलदार स्वतः हजर राहून हातभट्ट्या धंद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन संघटनेतर्फे शिरूर तालुका या ठिकाणी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हातभट्टी, दारू, गोवा, गुटखा, मटका, गांजा अशा अवैध रीतीने चालू असलेले सर्व धंदे त्वरित बंद करण्यात यावं याबाबत तक्रार अर्ज दिनांक 20 मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क शिरूर, तहसील कार्यालय शिरूर, पोलीस उपायुक्त शिरूर यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते। तरी त्या अर्जाचे आज अखेरपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही आणि म्हणून आज दिनांक 13 मे रोजी माननीय तहसील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामीण विभाग जिल्हाध्यक्ष श्री योगेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आमरण उपोषण करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते। त्या अनुषंगाने तहसील कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या अर्जाची धसका घेऊन माननीय तहसीलदार साहेब यांनी त्वरित आणि तातडीने पोलीस उपायुक्त व राज्य उत्पादन शुल्क यांच्या संयुक्त रीतीने बैठक घेऊन चर्चा करण्यात आली। तसे उपोषण माघारी घेण्यासाठी विनंती करून आश्वासन देण्यात आले। तरी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांनी तहसील साहेब यांच्यासोबत चर्चा करून पुढील 1 महिन्याच्या आतमध्ये सर्व शिरूर तालुक्यामध्ये अवैध रीतीने सुरू असलेल्या दारूच्या अड्ड्यांवर कायदेशीर कारवाई करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आश्वासन मिळाले। त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे शिरूर तालुका, दौंड तालुका ग्रामीण विभागातले सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सचिन खंडागळे, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री राहुल बोराडे, पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री योगेश भोसले, पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री संतोष शितोळे, शिरूर तालुका अध्यक्ष श्री संतोष अडांगळे, पुणे जिल्हा पत्रकार विभाग अध्यक्ष श्री दीपक पाटील, मीडिया सेल अध्यक्ष श्री अभिजित चरापै आणि इतर महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तसेच पत्रकार विभाग तालुका अध्यक्ष श्री विजय कांबळे आणि इतर पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते। पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।